समीर अर्पिताला उचलून घेऊन लग्नाच्या मंडपात येतो आणि आल्यानंतर सर्वजण त्यांच्याकडं बघत असतात. त्यानंतर जी अर्पिता आहे, ती काही शुद्धीत नसते. त्यानंतर जो विराज असतो तो समोर येतो आणि विराज बोलतो, "अर्पिता रात्रभर कुठे होती?" तर जी अर्पिता आहे ती बोलते, "विराज सर, मला काही गुंडांनी एक मंदिरासमोर प्रसाद दिला आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि काही गुंडांनी मला किडनॅप केलं होतं." त्यानंतर समीर तिथं आले आणि त्यांनी मला वाचवलंय आणि इथं पोहोच केलंय. तर जो विराज असतो तो समीरला विचारतो, "काय रे, कुठे होतीस ही? तुम्ही दोघेही एकत्र होता ना रात्रभर?" असं बोलतो. त्यानंतर तो जो विराज असतो तो समीरवर हात उचलायला लागतो. तेवढ्यात जो समीर असतो विराजचा हात पकडतो आणि खाली झटकतो आणि बोलतो, "हे बघा विराज सर, आज तरी आमची बाजू मांडण्याचा आम्हाला अधिकार द्या. आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये." त्यावेळी तिथं अर्पिताच्या आत्याचा मुलगा येतो आणि तो बोलतो, "हे सगळं खोटं आहे. हे जे बोलत आहे हे सगळं खोटं आहे." तो बोलतो, "ही जी अर्पिता आणि समीर आहे ना रात्रभर सोबत होते. ते दोघेही सोबत एकाच रूममध्ये होते. मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय." तो असं बोलतो. त्यानंतर जे अर्पिताचे आई-वडील असतात, भाऊ असतात, ते दोघेही त्याच्यावर धावून जातात आत्याच्या मुलावर. त्यानंतर त्याला बोलतात, की "ए बावळट, काही बोलू नकोस. तुझ्यासारख्या फालतू मुलाचं अवघड आहे." त्यानंतर तो बोलतो, "माझ्याकडे पुरावे आहेत." त्यानंतर तिथं एक स्क्रीन असते. त्या स्क्रीनवर तो काही फोटो दाखवतो. समीर आणि अर्पिताचे जे एकमेकांसोबत असतात. 2 फोटो दाखवल्यानंतर जी अर्पिता आहे ती बोलते, "हे सगळं खोटं आहे. हा खोटं बोलत आहे. आमच्या पाठीमागेच राहतो का तू कायम? तू हे सगळं का करतोय रे?" तर तो सांगतो, की "तू माझी लायकी काढली होती ना, त्यामुळे तुझी लायकी दाखवण्यासाठी हे सगळं मी करतोय." असं तो बोलतो. त्यानंतर तो सांगतो, की "या दोघांनीही एकामेकाला आपला सहवास दिलेला आहे. त्यामुळं विराज सर मी खोटं बोलत नाहीये. खरं बोलतोय मी." असं तो बोलतो. त्यानंतर विराज सगळ्यांपुढे हात जोडतो आणि बोलतो, "माफ करा बाबा, आई. मी अर्पितासोबत लग्न करू शकत नाही." त्यानंतर विराज जो असतो तिथून निघून जातो. मग प्रश्न पडतो, की अर्पितासोबत आता कोण लग्न करणार? त्यानंतर जो आत्याचा मुलगा आहे तो बोलतो, "मी आता अर्पितासोबत लग्न करायला तयार आहे. अर्पिता तू माझ्यासोबत लग्न कर." त्यानंतर अर्पिता बोलते, "तुझ्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी आत्महत्या करेल. मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही." तेवढ्यात अर्पिताच्या वडिलांना चक्कर येते आणि त्यानंतर जो समीर असतो तो लग्नासाठी तयार होतो. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये जो समीर आहे तो अर्पितासोबत लग्न करतो. हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.